सात संगत जी बड़े प्यार से कहना, धन निरंकार जी। रामकृष्ण हरी. माणसाचं जीवन हे ऊन सावलीच्या खेळासारखं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळ म्हणजे बालपण, दुपार म्हणजे तारुण्य आणि संध्याकाळ म्हणजे वार्धक्य. कुठून कधी वाऱ्याची झुळूक येईल आणि हे आपलं छोटंसं जीवन उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. त्याची रचनाच तशी परमेश्वरानं केलेली आहे. जो श्वास आपण आत घेतो पण बाहेर सोडेपर्यंत सुद्धा त्या श्वासाची गॅरंटी नाही, असं हे खडतर जीवन आहे. आणि मग माणसांना हे सगळं माहीत आहे. माणसं प्रत्येकाला अगदी सल्ले देत राहतात की काय बाबा, उद्या मरायचंच आहे, मरण कधी कुणाला टळले का, मरण हे अटळ आहे, मरण हे सत्य आहे. अरे बाबा, एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा त्या मरणाविषयी मारल्या जातात, पण मग तुम्ही एकमेकाच्या जीवावर का उठता, हा पण एक मोठा प्रश्न आहे. यासाठी माऊली म्हणतात की मरणाची व्याख्या ही माणसाला नीटशी समजलेली नाही. यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये एक दाखला सुद्धा माऊलींनी दिलेला आहे. माऊली म्हणतात की जो माणूस एखाद्या माणसाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जातो, तिथं सगळे सोपस्कार पूर्ण करतो आणि हात झटकून म्हणतो गुरांची धार काढायची राहिली, रानात जायचे किंवा दुकान उघडायचे किंवा बरंच काही काही असतं, मग ते मला सगळं करायचे. म्हणजे तो स्वतःचा मृत्यू हा विसरून गेलेला असतो. आणि हे जे विसरणं आहे, तसं पाहिलं तर माऊली म्हणतात हे सुद्धा वरदान आहे. नाहीतर रोज मड त्याला कोण रड. रोज जर समजा माणूस मरणाचा विचार करत राहिला, मी उद्या मरणार, मी उद्या मरणार, तर त्याचं किती दुःख आहे ते, तो जीवन कसं जगेल. म्हणून जीवन हे जगलं पाहिजे आणि आनंदानं जगलं पाहिजे. कर्म करत राहायचं. कधी कधी आपण म्हणतो याने असं केलं तसं केलं, लक्ष द्यायचं नसतं. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक उंदीर असतो, तो रस्त्यानं चाललेला आहे आणि तो साप त्या उंदरावरती गाला घालतो आणि त्याने अर्धा गिळलेला असतो. आता हे सगळं मॅटर वरनं गरुड बघत असतो. गरुडाला वाटतं साप बेसावध आहे, तो परत त्याच्यावरती घाला घालतो आणि ते उंदराला गिळलेला सापाला तसाच तो अलगद वर उचलून घेऊन जातो. आता वर तो घेऊन जातो, पण त्याचं सेटिंग थोडंसं इकडं तिकडं ढळतं, हलतं म्हणूया आपण. आणि तसा त्याच्या तोंडातून तो साप त्या उंदरासकट खाली पडतो आणि खाली मात्र मुंगूसराव बसलेले असतात. म्हणजे याला आपण कर्म म्हणता येणार नाही किंवा गरुडानं सापानं एकमेकावर अन्याय केला असंही म्हणता येणार नाही. या सृष्टीमध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर 19-20 थोडंसं इकडं तिकडं राहतं. कोणी कुठला धंदा करावा, कोणी कुठलं काम करावं. श्रीकृष्ण म्हणतात ह्याला काही अर्थ नाही, पैसे कमवा, खूप कमवा तुम्ही पैसे, त्याबद्दल अजिबात श्रीकृष्णांचं दुमत नाही. पण जे तुम्ही कराल कुठलंही काम, त्याचं कर्म रिप्लेस होतं. पण इथं सृष्टी वाचवायची आहे. त्यामुळे या उंदीर खाल्ला सापाने किंवा सापाला खाल्लं गरुडाने किंवा गरुडाला खाल्लं मुंगसाने, याला असं म्हणता येणार नाही की हे पाप करतायत. मग यावरतीच हे सृष्टीची रचना आहे. छोट्या माशाला नेहमी मोठा मासा गिळत असतो आणि याला हे पापामध्ये कुठं बसत नाही. मग पापामध्ये काय बसतं तर एकमेकाचं अंतकरण दुखवू नका, याला माऊली पाप म्हणतात. मन आणि अंतकरण माणसाचं एक आहे आणि ज्या ज्या वेळेला माणूस मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तर ती स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी असेल तर त्यामध्ये त्याला आनंद भेटतो. पण दुसऱ्याचं वाईट चिंतन त्यानं मनामध्ये केलं की तिथंच त्याचं रिप्लेस कर्म होत असतं. म्हणून मन करा रे प्रसन्न. तुकाराम महाराज काय म्हणतात, काम क्रोध गेले देह विठ्ठले भरिला, काम क्रोध गेले
घर रिते झाले. आपलं हे घर आहे ना, जास्त जन्म मरण या गोष्टीवरती चिंतन करू नका. थोडंसं इकडं तिकडं होतं, कमवा खा मस्तमध्ये राहा. फक्त वाईट कुणाचं चिंतन करू नका. आणि जो काम आणि क्रोध याने जे आपले शरीर गच्च भरलेलं आहे ते मात्र कुठंतरी मोकळं करायला शिका. आणि त्यावेळेला जो आनंद भेटेल तोच आनंद द्विगुण खरा आनंद असेल, हे मात्र लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. प्रेमाने बोला. धन निरंकारची.